पूजा मोठी महत्वाची, दुसरी पूजा महत्वाची ह्यासाठी की तुम्ही आम्ही सर्व ह्या ठिकाणी आलो आणि आजही आणि केव्हा तरी आपण भटकत आहोत आणि ते भटकतो फक्त पोटासाठी. मानवाच्या शरीरामध्ये अन्नाचं कंडर राहणार नाही तोपर्यंत माणूस जिवंत राहू शकणार नाही आणि याला जिवंत ठेवण्यासाठी गरज आहे ती अन्नाची. म्हणून संतांनी म्हणलं आहे की अन्न हे परब्रह्म आहे आणि अन्नाशिवाय या शरीराची चळवळ होणार नाही आणि होत सुद्धा नसते. तर थोडक्यात आटोपतो, घरी जातो आणि पत्नीला कामाविषयी दोन गोष्टी प्रेमाने समजून सांगतो आणि जाता जाता माझा मार्ग करवला पाहिजे ह्यासाठी राष्ट्रसंत वर्तनीय तुकडोजी महाराज म्हणतात काय सांग देवा मी काय करू, भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू, सांग देवा मी काय पत्नी सुद्धा कामामध्ये आहे. पत्नी सुद्धा देवाच्या नामस्मरणामध्ये उठली आहे आणि कोणताही व्यक्ती असो त्या घरचा मालक काय असे ना परंतु डायरेक्ट आतमध्ये जाणे बरोबर नाही. तर वॉर्निंग बेल मारलीच पाहिजे, आवाज दिलाच पाहिजे. हे माणसाचं पहिले कर्तव्य आहे. मुलं बाळं आपली घराली कोणत्याही अवस्थेत राहू शकते हे शहाण्याचं म्हणणं आहे. कारभारी मंजुळा मंजुळा ग अगं हे मंजुळा नाही बोलत कसा आवाज झाली ती सुद्धा भक्तिमय वातावरणात रमलेली आहे. मंजुळा अगं हे मंजुळा हे मंजुळा आबा कोसळलं की घर पडलं की काय मंजुळा 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 बायको शिवाय माणसाच्या जातीला अजिबात करमत नाही. 8 दिवसाचा जमाना झाला घराच्या बाहेर होते, बहिणीच्या गावाला गेले होते ते त्यातूनच ठाऊ आणि 9वा दिवस लागला आणि आवाज दिले जोरात जोरात लहान नाही म्हणू शकत मंजू काळा म्हणून काय करू बाई. घरातले सगळे काम धंदे आवडसावर केले, नुकतीच देवपूजेला बसली. यांचा आवाज कानावरती पडला, हातातले काम बाजूला सारून जावंच लागेल. तर देवपूजा करते, काहीतरी गीत गुणगुणते, यांचा हाकेला टाव देते ग.
वेदांनाही नाही कळला अंत पार त्याचा, भगवंत परिचयही पलीकडे आहे. तर भगवंताचं नामस्मरण झालं दोघांनी सुद्धा. आणि आता इथून प्रपंचाची सुरुवात. तर ए माझे मा मंजुळा कारभार्य सत्या साधना माय प्राणना करायाव, मला कशाला दिल्यावा जरायानं. काय म्हणता हो माझ्या गळ्याचे मोती? त्याला भाऊ मोठी बंधू मला एक सांगा, ह्या पांढऱ्या कोहळ्यामध्ये अशी भाषा आहे का की नवऱ्याने मोती म्हणतो आपण? दुसऱ्या माणसामाणशी हे नवऱ्याला मोती म्हणते. मोती एखाद्या घरी कुत्रा असते ना अड्रू, मोठी, त्याला सुद्धा मोठी म्हणतात. पण ह्या बाईचं कसं नसेल, नवऱ्याच घरी आलेल्या नवऱ्याबरोबर प्रेमानं बोललं पाहिजे. मोठी प्रेमाचा शब्द. 10 दिवस झाले घराच्या बाहेर आहे, 11व्या दिवशी मी जी घरामध्ये प्रवेश करतो तर मोती वगैरे वगैरे हे शब्दाचा प्रयोग जर आपण केला नाही तर नवरा बावडका कागदले जाता. आणि एक बाईमध्ये खुबी आहे माझ्या घरची, माझ्या घरच्या बाईमध्ये खुबी आहे. तुमची पत्नी असो ना माझी पत्नी असो, पण पत्नी नवऱ्यासोबत प्रेमानं बोलली की नवरा थंड पडला. म्हणून म्हणते मोठी, त्या मोठीची सुद्धा तपासणी केली पाहिजे. मंजुळा कशाला आवाज हो चिकूचे पप्पा? कशाला आवाज दिले चिकूचे पप्पा? शाबास. अजून दुसरी भाषा पप्पा. पण मी पप्पा तर काय म्हणाली का पप्पी? पप्पी नाही मम्मी म्हणा. असं असं गेलं तुम्ही तर म्हणा. लगीन सुरू झाला आता. हा. तर मंजुळा, काय हो? आपण तिकडच्या गोष्टी न करता आपण प्रपंचाच्या मुद्द्यावर येऊ. असं होय. मुद्दा मला येणार नाही. मुद्द्यावर? आजच्या दिवशी हे टोपलं घे आणि बाजारची वाढगे जाशील ना. जाशील ना? एक दिवसात तो तुम्हाला व्यवसाय. सकाळ झाली हे भाजीपाल्याचं टोपलं घेणं बाजारची वाढ घे. 8 दिवस झाले घराच्या बाहेर होत्या. हो. 8 दिवसापासून काय फिकीर नाही तुम्हाला? असू दे. मला एकतरी दिवस केल्या का हो? आणि एक सोबत रंगी फोन व फोन फोन असं तर म्हणत ना, असं कोड्यामध्ये काय करतात केल्या गावात तशीच म्हणाली. त्या म्हणतात रिंगटोन खराब झाल्या फोन फोन करतेस असणार म्हणजे किचबिन हो किचबिन होय. माझं कशाला लग्न काय केलं किचबिन होय. बैताळी आमच्या चांगल्या गोष्टी चालवत करते. जसा काय म्हणतात राक्षस आला हो तुला तुमच्या घरामध्ये. मंजुळा बाई, हं? तुला एक शब्द सांगू, काय हो? एक बोलू, हं. बाकी सारा सोड. हं. परंतु आजच्या दिवशी जरा माझ्या विनंतीला मान दे. काय हो? बसली प्रेमात बोलली. अगं नवरा बायकोचा झगडा झाला पाहिजे, हो झाला पाहिजे. त्याच्याशिवाय नवरा बायको म्हणता येणार नाही. आणि झगडा कसा, ज्या ठिकाणी जिंदगी आहे त्या ठिकाणी फिरकी लागत नाही का. पण झगडा असा तीव्र नको, सौम्य पद्धतीने झाला पाहिजे, असं काय? नाही का. म्हणून आजच्या दिवशी हे कसलं घे आणि बाजारची वाटते जास्त काय सांगू नको. मी म्हणतो या कास्तकारी काय ठेवलं नाही. सारे कास्तकारी विकून टाका. बिना ढेकीचे किडेले वांगे, पिचे टमाटर, वाकड्या वाकड्या भेंड्या आणि मिरचीला सगळ्या बोकड्या रोग लागला आता. हा मग कोणा बोकडी आहे. अहो किती जुना आहे बोकड्या रोग. असं ना. अहो काय ठेवलं नाही कारभारी. अहो 10 एकर वावरामध्ये 2 पायला सोयाबीन नाही झाली यावर्षी. विचारा बरोबर आहे ना? अहो, म्हणतात. आमचं गाव त्याला कसं म्हणतात. बरोबर माहित आहे. बरोबर माहित आहे. अगं संतांचं म्हणणं आहे, काय? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कोण खात नाही? सगळी खाती आता. कोणी खात नाही. मी नवीन धंदा चालू केलाय. भाजीपाल्याचा धंदा करणार नाही. तू धंदे करायची शिकलीस. मग नाही तर काय. कोणता धंदा करतो. नवीन व्यवसाय काढला लावणीचा. लावणी करायला आग लावून फेकवायची आहे का. आग लावणी नाही हो. हा, हा. थोडी लावणी. सांग तुझी थोडक्यात पुराकडे लावणी. ऐका हो. हा. तुम्ही पलगी घ्या. तुम्ही पानाचा विडा. बरोबर. प्रेमाने कुरवाडी ते सजना. बोलत घ्या ना जरा. थंडी वाटते हो. हे थंडी बोचरी थंडी हो. चालू व्हायची आहे सध्या. बोचरी. हळूहळू थोडी सुटली थंडी गुलाबी. नैन माझे शराबी. सुटली थंडी
तुम्हासाठी राया तुम्हासाठी हो तुमच्यासाठी इकडे आली इकडे आली सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी सख्या तुम्हासाठी सजविला सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी काय माझ्यासाठी अहो तुमच्यासाठी हो का ग चिकूचे पप्पा सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी सख्या तुम्हासाठी दोन महिन्यामध्ये 2 मजली बिल्डिंग उभी लवकर तुम्हाला वरती घेऊन जाईल लवकराच्या गोष्टी वरच्या मजल्याला म्हणा तर जी बाई नांगरासाठी कष्ट करते पोटासाठी कष्ट करते ती बाई हुशार असते तुमच्या हाडाला तर माझ्या माता तुम्ही होता कोण वस्तू पहिला हे करा तुमची बायको आहे पुस्तक झाली वस्तू नाही हात मिळवण्यासाठी सांगते तुम्हाला असं असं ते तुम्हाला सांगता नाहीये काय सांगते असं धक्क्यात सांगणार दिसतं आता गोष्ट कामाची कोणती कामाची अगं तुला चिठी समजते चिठी मुंगी चिठी मुंगी खालून झाडावर चढते पळत जाते तरी पण त्या प्रयत्न सोडत नाही चढणं प्रयत्न सोडत नाही एक वनवासी मधाच्या पोळ्यापासून तर त्या वनस्पतीच्या झाडापर्यंत 30,000 वेळा खेपा टाकते काय चिकना होता व काय चिकना होता बायकाकडून काम काढून घ्या तर चिकना काम झालं बरोबर
समाजाची पत्नी असून जन्माची माता असते. हो तुमच्या बापाची बायको. अरे बाबा तुला समजणार नाही. हे टोपलं खेळ माझ्याकडे मागे. नाही जाणार नाही. बायकोकडे सुरू लागला, पोराबाळाकडे सुरू लागला आणि पोसाला नेट लागला. किती झगडा हो. अगं प्रपंचासाठी झगडा पाहिजे नाही. झगडा म्हणजे परिवाराला लढा होते. म्हणून परस्पर गावाची काय म्हणायचे नाही हो. आपल्या घरात घराला समजून सांगायचे ते प्रेमानं. कसं समजून सांगत जमल्या ह्या लेकी बाळी चुकली नको चहाळी. जमल्या ह्या लेकी बाळी चुकली नको चहाळी. मारू नको भुकाची बढाई. मारू नको भुकाची बढाई. बाई वागण्यात दिशा जीवनाची शर्त लावताही. जीवनाची शर्त लावताही. नाही अर्थ काही नाही. राम 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 चांगला पण बाबाजी त्या नाटकावर बाजू म्हणला वेड्या आपले वाचले गीता राजा वगैरे भक्त होगा पाटला घर माझा. मी तुझ्यासोबत मानासन्मान बोलतो. घरी आलेल्या माणसाबरोबर प्रेमानं बोलावं लागते नाही का. नाही तर मी बरेच लोक काय साधे सुद्धा होते. या गावामध्ये तुम्ही दोघं जेवढं बायको आहात का? तसं नसेल बघा. मी म्हणतो या गावचे लोक सगळे फुगारे असतील तर तुम्हाला घरातल्या सुटू पोटी बोलले असते दोघांकडे भांडवलं का? मी सुटू मोठे आहो. तुम्ही हातात घसरलो होतो. पगार लागतं पकडला तर मग ते बाया आमच्या घोडा बांधवा नाही ठेवत्या याची आणि काय नाही होतं होतं. चांगलं बोलत जा. झोपत्यामध्ये बायको नका. जेवढ्या जेवण झोपत्या आवाज नाही करत. झोपत्यामध्ये बायको नका. अगं आम्ही दोघंही नवरा बायको झोपून नाही तर जागी राहून तुला काय घेणं देणं राहून येणार आहे. पहिल्या झोपत्यामध्ये बायको लोकांनी तुम्ही दोघंही नवरा बायको तुम्ही दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा. अगदी बरोबर. बरोबर कामाची गोष्ट बोलतो. कामाची गोष्ट आहे. बिलकुल. ती फायद्याची गोष्ट आहे. तुम्ही दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा. नाही तर दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा. याला म्हणतात अति शांततेचा बैठका. माझा बाई गावाला आहे. माझा हे की बायको का मला
आमच्या बाहेर कुठला चष्मा चष्मा म्हणते म्हणजे देव घरामध्ये पण असं वाटते हे माझ्या चष्मा एवढा वाईट ना बोल माझ्या बंधू हो माझी घराई होते तो ती बायको ती बायको ती बायको हो म्हणते ती बायको एवढी बुरी बुरी पण ती काय काय असतं ते चिल्ड्रन फॅक्टरी त्यामुळे बसते माझे आम्ही सत्यपाचा विकणार ते सत्यपाल महाराज पैसे देतात आम्ही पैसे घेतो असं उलट कमाय आमचं ही माझी घराई हो ही माझी पत्नी हो माझी अर्धांगिनी हो होजी याची बायको असलं का पुरी लपड्याची असं असले का ती बायको काय गोरी गोरी ते आपण स्वागतची पाटील आम्ही पिवळी झेवला पण हा काळ मग बाबीला फोड खारा खारा तेवढा फरक नाही का बायको का केल्याच्या ते पिवळी पिवळी लंबी लंबी पण हा शिंगा कोण ना हे शिंगा नाही का ते गोरी गोरी ती गोरी होती ज्या वेळेस निशांत दादा सुखदेव त्यांच्या बरोबर मी पोरगी पोहायला कोकणा वेळेला गेलो त्यावेळेस दादा ती गोरी होती आणि त्यावेळेला मी सुद्धा गोरा गायचा कोण गायचा वेळ नाही साड्या नाही रंगाना वर्णा विकार होतो काळा खाऊन बोलायचं काळा कोण पडला माझ्या शरीरामध्ये मेंढ्यांनी सारखं केमिकल जास्त केलं त्याच्यामुळे मी काळा पडलो म्हणजे तुझ्या सगळ्यांनी नेमके भुजल्या मेंढक्या नाही मेंढ्यांनी समजतं माझ्या सगळ्यांनी मेंढ्याने जगने ज्याला बोलू मी काला बोलतो तसा एकदा काही नाही भाऊ तसा आज आमच्या हुकूम राजा करण्यासाठी खुदूर खोंडी आहे मला सांगते लग्नाच्या कुठतरी भाऊ तुम्ही ज्याला माहिती भाऊ द्या या भाऊ माहिती आहे तो लग्नाच्या कधी का गोरे कमटी होती दोघं बायको तुम्ही हे बोलणार विचारला बरोबर करत पण हा काला खाऊ पण आमचा आरशी हुकूम राजा कन्याराशी पाहिजे सर आमचा हा काला खाऊ बोलला हा गोडगोड जंगलात पांडुरंगा करते हात काय घासून असं होतं हा श्याम आपल्या घरी सांग तू आपल्या घरी सांग जास्त बोल नाही घरी जा आपली घर इकडे घेऊन दे म्हणलो तुले भुजवा करतो मग समजा काय करून का होते म्हणून माझा कोणा करा त्याच्या बहीण आहे 4-5 गाडी घ्यावला 4-5 म्हशी घ्यावा पण कागदामध्ये फसला ती येते हे 16 वर्षा घराला बोलबोलत करते ते बाबा बायको 17 वर्षी कमर गेली म्हणते तर मी वाईट नका नसलं बसला नाव काय साधी टाकले शिले जर मला काम लागली ती आहे पण मला लाख करून हेकडे बसली करतो निघली बाई इथं तरी काय गावांनी शारदा देवी आहे बायको खुशी आहे रात्री लक्ष्मी पूजन बी आहे मस्त सणाला साळला आरबी तुळी राहून घरून ठेवला तुला कोटी गेली का ते दुकान नाव आहे ते गावचं दुकाना पाहिजे ना का खाते रे हे नूडेश बापरे नूडेश खाता का तुला कधीच खाय या बंदा खाला नूडेश खायला पाहिजे याही बोटा सरकते बिचारी आलता टाकते अशी जसे शेवयाची मशीन लागली त्या बाईला शिले टाकलीस का पिले शिला लासी शिला का सरकारी भाषा तुमची बायको आहे असं हे गावाशी फॅशन पुरी फसल नवीन दोन टकली पाकेतच करू का पाहिला कसा हे असे पतले कपडे वापरतेस काय टाकलीचे कपडे काय तू नाकू दिसून आहे ना
असे ना दसरा बाबू भडकला आवा तसं नाही आहे हं. बाबा आज पांढरा कमळाला खरी गंमत आहे कोणाला कुठे बोली पांढरा कमळा चालेल आस्तीने बोलायचा आरामाने बोलायचा पांढर कमळा तू पांढरा कमळा बोलता पांढरा पांढरा तुला बोलता येत काय नवी नवी देवळी ना तिथोरी अरे पावली आहे तिथं नसाला कुठून दिसतो आजचे दिवस दिसणार बाबा आजचे दिवस मी काही खरी गंमत बघायला जाते असं? त्यापासून नाही दिसणार हे अशी फॅशन केव्हापासून माहित आहे तेव्हापासून 4 वर्ष झाले चॅनल आणि भोजपुरी मला एक सांगा इथं कोणी भोजपुरी आली आहे तुला माहित नाही नाही भोजपुरी कसे आहे बाबू भोजपुरी त्याला काय समजते सांग रे. त्याला काय समजतं अरे दिले रे रुमाली करी करायला इस्तदे. दिल के कलम से मार डाला रे दिल के कलम से लड़ने डर निकालो कलम से दिल की कलम से प्यार करती है तो डरती है क्यों? असं आहे प्यार करती है तो डरती है क्यों? एक बार कह दे मेरी सिवा अपने मुंह से आई जाओ दिल के कलम से दिल के कलम से लड़ने डर निकालो या जगाने जागेमध्ये जगली कसं पाहिजे बाबा तुझ्यापासून मला माझं माझ्यापासून तुला बाबा बिंद्याची गती माता वाराणसी बाबा बिंद्यापासून माता वाराणसी पूजा होतो होते त्या बाईच्या आदर्श घ्यायचा आवड घेते नाहीतर ठेवावर चरणारे करे बरोबर आहे दर्शन झाले आढळवाला तेवीस वर्ष झाले ओके माय बारंबार तेच करतो होय किती होते बारंबार 24 वर्ष होता हटक्या पाहिजे हातात धरलो बरोबर आहे 2 वर्ष खाल्ली असताने बाळाला 24 वर्ष झाले तर लग्नाला 24 वर्षाची मुलं ज्याला पासला काय करावं दोघं एवढा टाकले लालची घड्या घड्या ठेवू का किती खाताने यावं आवं पातळ ऐकायचं पातळ ऐकायचं काय घेऊन यायचं बाबा सालीच कवरेज गेला असतो बायको कोणाची आहे बायको सारे दुनियेचे नाही माई कसं बोलायचा साऱ्या दुनियेत बायको माई असं आवं पातळ घरी जायचं काहीतरी घेऊन यायचं आवं पाटीलसाठी एक बंगाली आणि एक धोतर शाबास आणि पाटीलसाठी एक गुलाबचा पीस आणि एक साडी आणि त्याच्या मुलासाठी माहिती आहे का 3 खाण्याचं डबल यायचं टिफिनचं तीन घराचा बा तुला दर्शन साहेब आवडीला खाली नेऊ असं कोणता खाते तो हॉटेलच्या बस स्टॉपवर बसून चोपो चोपो खातो तो वाला त्याला काय नाही तो हाती ना मला माहित नाही तुला नाव काय घालू कुठं काय आवडला लेख खतरू आवडला पेन खतरू म्हटला काय समजू? आवडली फुटली
हे मग आम्ही पदार्थ भरले भाडा कोणत्या बोलते की आमच्या खात्या कापल्यावर एक बायको म्हणे, मी म्हणलो बाळा मला जाऊ येते आणि बिचारे काय म्हणजे तुमच्या मागे मागे येत होती तुमच्या मागे मागे येत होती माझ्या पायाला काट्यात ठोकलं माझ्या मागं येत होती तर तुझ्या पायाला काटा तुमच्या पायाकडे बोलत नाही असतं म्हणजे माझ्या मागं येत होती नाही तर तुझ्या पायाला काटा तुम्हाला बोलता नाही मी काय म्हणते तुमच्या मागे मागे येत होती माझ्या पायाला काट्यात ठोकलं नाही रुचलं गंगा म्हणजे आवडते होते आवड तो भारतीचा आहे त्याची महिमाच्या भारातीला काटा तुला झाडीतला काटा त्याकडे यावं लागलं एक जरा भारातीला काटा घातला तर भारातीला काटा मला समजदार आहे बाबूला काटा यावं लागलं आपली वाटला ओके माय तुला आजच्या मातीच्या माहिती आहे बरोबर आहे मला बोलचा काटा वागला कसा मला बोलता खूप भीती वाटते अशी भेटलेला राजा काम असेल का बायको कोणाची आहे बोलच्या काटा वागला हा भारतीला समुद्र करून कामं भारतीला काटा येऊ शकत बरोबर आहे व व्यवसायासाठी त्याला जो हुकला हाय फुटला हाय हा व्यवसायाचे हॉस्पिटल हा व्यवसाय पाहिजे हा हुकला हाय हुकला महाराजांना समजला बरोबर आहे म्हटल्या हा होय पाटलाचा वाळा ओके माय किती लोक आहे ओ पाटलाचं पाटलाच्या वाळाची आवडते मला ठिकाणी मला एक सांगा तुम्ही भाषेचा कार्यक्रम करायला आल्या मग मला सांगा हे माणसं कशाला आले बुंदीचे लाडू खावले माय आणि हे बाया बाई आल्या की बिचारे खावाले आणि हे पोरं आणि कोण आले गुवाले आपलं बोला मी काय म्हणजे आपल्याकडे खूप टाइम झालं आपल्याला घरी जायचं आहे तुम्ही यातून पाठवला आज मला आणि लवकर घरी चला आवड राहून पावर गोळी ठोकल्या गोळी ठोकल्या झालं भाडे आपल्या बहिणी देतो नमस्कार पाटील साहेब ठीक आहे हे नमस्कार हे पद्धत मी नमस्कार म्हणतो तुम्ही ठीक आहे म्हणता आपल्या पद्धतीने बोली त्या पद्धतीने बोली बरोबर तू आपल्या घरात बजावला पाठव मी आपल्या घराला वेळ भावी पाठवला पाठवतो ठीक आहे झालं काही नाही प्रपंच म्हणून प्रपंच काय तुला समजून सांगतो ढोलक I love you. I love you too. I love you three. उशिरा झाला पण एकटी कशी काय जाऊ माझी मैत्रीण आहे शीला तिच्या घराकडे जाते तिची साथ घेते आणि तिला लग्न करायला निघते ग चालते ज्या धंद्यावर तुला पोट पाणी आपण केलंच नाही तर आपलं मुलं पाणी कसं करायचं एक काम करते मंडळीच्या घराला जाते आणि तिला घेऊन बाजारात
अगं बया अगं त्या तुला घरी खूप पाहुणे आले खूपच पाहुणे आले का मग काय अगं तिथं पाहुणचा कोटला बाई मला धुरण वाचले म्हणून मी आज लोक बाजारला नाही गेली झाडी जंगलाची वाट माझे बहिणीना कुणाला ग घेऊन जायचं बाजाराला माझे भीती वाटते मला माझे बहिणी बाजाराला अगं कुणाला घ्यायचं नाही डोक्यात पहिली जायचं आणि पण थोडं चालत जायचं पण काहीतरी कथा नाही सांग म्हटलं मग चल सांगते आणि महिन्याची अगं आम्हाला म्हणायची नाही काही नवीन सांगायचं असं आहे? मग काय चंदा मंद संतीन तुझ्या खाली हात बाजारला जायचं तरी कसं ग खाली येत नाही जायचं आपण टोचलं न्यायचं टोपलं भरून मी काय काय झालं टोपल्यात न्यायचं तरी काय काय ग आपण टोचल्यामध्ये कांदा मुळं हिरवी मिरची न्यायची खरंच का होय. कांदमूळ हिरवी मिरची असं होय. अरे वा. अगं टोपल्यामध्ये टमाटर न्यायची मोसंबी न्यायची संत्री न्यायची होय. टमाटर लाल मोसंबी काय झालं पण आपल्या शेतीचा माल कसा आहे आपल्या शेतीचं माल आहे सेम स्वतःचं आणि आणि चवीदार आहे म्हणून आपल्याला लवकर बघते कसं आहे का मग चवीदार आमचा माल काय मग पण मला एक गोष्ट सांगशील काय काय झालं एवढं सगळं ज्ञान तुला कोणी दिलं ग तुला माहित नाही नाही गं. अगं आपल्या गुरुनी दिलं आपल्या गुरुनी दिलं मग काय शाहीर सुरमा कवी दर्शन
घरी परतले 4 परतले त्यांना रस्ताच गवसला नाही तर त्या 3 ज्या घरी परतल्या त्या दया क्षमा शांती 3 दया क्षमा शांती हे सोबत असल्यावर दया क्षमा शांती नेहमी त्यांना त्यांची वाढ दिसत असते दया क्षमा शांती म्हणजे देवाची वस्ती असं म्हटलं जात असते तर दया क्षमा शांती या घरी परतल्या कुबुद्धी आणि ती कुविचारी आणि व्यभिचारी कुबुद्धी आणि ती कुविचारी आणि व्यभिचारी ह्या 4 नारींना रस्ता पोचत नाही कारण त्यांची बुद्धी भ्रष्ट असते कुबुद्धी त्यांना आणि ती कुविचारी आणि व्यभिचारी या 4 नारींना रस्ताच असला नाही हे शाळेच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर पण माझा एक छोटासा डोळा प्रश्न आहे की साडे म्हणतात की 16.5 प्रकारचे धान्य आहेत म्हणतात की 16.5 प्रकारचे धान्य आहेत तर शाळेसाहेब 16 पूर्ण आणि जो अर्धा धान्य आहे तो अर्धा धान्य कोणता 16 पूर्ण आणि जो अर्धा धान्य आहे तो अर्धा धान्य कोणता कोणी सांगते चना तो दाब लावते तो द्विदळ धान्य सांगायचं नाही जसं मूग लागलं चना लागला वाटाणा लागला हे द्विदळ धान्य आहे हे सांगायचं नाही 16 आणि सामान्य नाही कारण सामानाला थोडे ते अर्ध होते ते असं अर्ध नाही डायरेक्ट ते उठतेच अर्ध डायरेक्ट त्याचे रक्तच ते म्हणजे धान्य जो राहते तो अर्ध धान्य निघते तर 16 धान्य पूर्ण आणि अर्ध धान्य कोणतं हे तुम्हाला आणि कोणी शाळेचा तांदळाचा खंडा सांगते तांदळाचा खंडा केव्हा होते जेव्हा तांदूळ पिसतो त्याचा तेव्हा खंडा होते तो झाडालाच अर्ध धान्य लागते तर तो अर्ध धान्य कोणता हे तुम्हाला तुमच्या गावाला सांगायचं आहे म्हणायचं आहे अगं बाजाराला जायला उशीर झाला गं. मग जायचं तरी कसं गं